आज 17 जुलै म्हणजेच आज आषाढी एकादशी. या दिवशी भाविक श्रद्धेनुसार उपवास करतात. भगवान विष्णू आणि विठ्ठलाची उपासना करून लोक भक्तिभावाने उपवास करतात. जर तुम्ही 24 तास उपवास करत असाल तर तुम्ही काहीतरी निरोगी आणि चवदार खायला हवं. उपवास केल्याने आरोग्यालाही फायदे होत असतात. पण उपवासाच्या दिवशी काही विशिष्ट पदार्थ खाल्ले जातात जे पचायला सोपे असतात आणि त्यामुळे पोषक मूल्यही भरपूर मिळतात. तर आषाढी एकादशी निमित्त उपवासाला खाण्यासाठी तुम्ही हे पौष्टिक पदार्थ नक्की बनवू शकता. नंबर 1, साबुदाणा खिचडी. साबुदाणा, शेंगदाणा, मिरची आणि मीठ घालून बनवलेली ही खिचडी उपवासात खायला चविष्ट आणि पौष्टिक असते. साबुदाण्याचे आरोग्यदायी पर्याय तुम्हाला परिपूर्ण ठेवायला आणि संपूर्ण आरोग्यासाठी चालना द्यायला तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता. नंबर 2, शिंगाड्याचा शिरा. शिंगाड्याचं पीठ, सुका मेवा, तूप, गूळ यांनी बनवलेला शिरा हा सर्वात जास्त पौष्टिक असतो. त्याचबरोबर शिंगाड्याचे पिठाचे लाडू बनवून तुम्ही उपवासाच्या दिवशी त्याचेही सेवन करू शकता. नंबर 3, मखाणाचे खीर. मखाणा, तूप, गूळ किंवा साखर आणि दुधाने बनवलेली ही खीर स्वादिष्ट असते. मखाणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते उपवासाच्या दिवशी पचायला देखील हलकी असतात. नंबर 4, राजगिरा शिरा किंवा लाडू. उपवासासाठी राजगिरा हा उत्तम पर्याय आहे. राजगिरा शिरा बनवण्यासाठी राजगिराचं पीठ, साखर, तूप आणि सुकामेवाने बनवला जातो. तो आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही राजगिराचे पदार्थ खाऊ शकता. नंबर 5, भगर भात आणि शेंगदाण्याची चटणी. भगर भात आणि शेंगदाण्याची चटणी उपवासाला खाल्ला जाणारा सर्वात जास्त पदार्थ आहे. कारण भगरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुमचं पोट भरलेलं राहू शकतं. नंबर 6, रताळं. उपवासाच्या दिवशी रताळं खाल्ल्याने पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. रताळ्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्ही रताळ्यांपासून बनवलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊ शकता.